नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण आपल्या देशाची एक अतिशय भव्य आणि रंजक रूपरेषा उलगडणार आहोत. हे आहेत ते 5 मुख्य स्तंभ: राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि पर्यावरण. चला थेट सुरुवात करूया. पहिला स्तंभ, राज्यव्यवस्था. 1950 मध्ये स्वीकारलेले भारतीय संविधानच हाच आपला सर्वोच्च कायदा आहे. यातील मूलभूत हक्क, सर्वांना समानता आणि स्वातंत्र्याची खात्री कशी देतात, हे पाहणे खरोखरच रंजक आहे. इथे स्पष्ट दिसते की राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख असतात, तर पंतप्रधानांकडे खऱ्या अर्थाने कार्यकारी सत्ता असते. संसदेचे काम कायदे बनवणे आहे आणि स्वतंत्र सर्वोच्च न्यायालय त्या कायद्यांचे रक्षण करण्याचे काम करते. दुसरा स्तंभ, इतिहास. या कायद्यांच्या चौकटीतून आता आपण देशाच्या शतकानुशतके चालत आलेल्या ऐतिहासिक प्रवासाकडे वळूया. प्राचीन सिंधू संस्कृतीपासून ते थेट आधुनिक ब्रिटिश राजवटीपर्यंतचा हा मोठा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. 1857चा उठाव आणि चले जाव सारख्या अत्यंत महत्त्वाच्या आंदोलनांनीच आजच्या या आधुनिक भारताला आकार दिला. गांधीजी आणि नेताजींसारख्या महान नेत्यांनीच सुधारणा आणि स्वातंत्र्यासाठी या सर्व शक्तिशाली चळवळींचे यशस्वी नेतृत्व केले. तिसरा स्तंभ, भूगोल. इतिहासाकडून आता आपण देशाच्या वैविध्यपूर्ण भौगोलिक आणि भौतिक वैशिष्ट्यांकडे येऊ. हिमालय ते वाळवंटापर्यंत सर्वत्र मान्सूनचेच नियंत्रण असते. भारतीय हवामानासाठी हा सर्वात निर्णायक घटक मानला जातो. बारमाही वाहणाऱ्या हिमालयीन नद्या आणि केवळ पावसाळ्यावर अवलंबून असणाऱ्या द्वीपकल्पीय नद्या यांतील फरक इथे स्पष्ट दिसतो. हीच भूमी आपल्याला खनिजांसारखी संसाधने देते, पण सोबतच भूकंप आणि पुरांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोकाही निर्माण करते. चौथा स्तंभ, अर्थव्यवस्था. या नैसर्गिक संसाधनांचे उत्पादन, वितरण आणि वापर नक्की कसा होतो ते आता पाहूया. हे आर्थिक इंजिन किती उत्तम काम करत आहे हे मोजण्यासाठी GDP हाच सर्वात महत्त्वाचा मापदंड आहे. महागाई म्हणजे वाढणाऱ्या किमती, ज्याचा अर्थव्यवस्थेवर आणि अर्थातच सर्वसामान्यांच्या खिशावर अगदी थेट परिणाम होत असतो. सरकारचे राजकोषीय धोरण आणि रिझर्व्ह बँकेचे चलनविषयक नियंत्रण, या दोघांतील हा फरक समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. मेक इन इंडिया किंवा डिजिटल इंडियासारख्या योजना या आधुनिक अर्थव्यवस्थेला वेगाने पुढे नेण्यासाठीच तयार केल्या आहेत. पाचवा स्तंभ, पर्यावरण. आर्थिक वाढीकडून आता हे सर्व टिकवून ठेवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या जीवनाधार प्रणालीकडे वळूया. आपली परिसंस्था प्रामुख्याने सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये विभागलेली असते, जो पर्यावरणाचा अगदी मुख्य आधार मानला जातो. पण हवामान बदल आणि प्रदूषण यांसारखे मोठे आधुनिक धोके आज या जैविक विविधतेला मोठ्या संकटात टाकत आहेत. या वाढत्या धोक्यांपासून निसर्गाला वाचवण्यासाठी राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये अशा प्रभावी पद्धतींचा वापर केला जातोय. जागतिक पातळीवर हवामान बदल रोखण्यासाठी पॅरिस करारासारख्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेची आज खऱ्या अर्थाने नितांत आवश्यकता आहे. सरतेशेवटी विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या वेगवान आर्थिक वाढीचा आणि पर्यावरणाच्या अस्तित्वाचा समतोल नेमका कसा राखला जाईल.